कोपरगाव शहरात पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडला असून त्यागमूर्ती माता रमाई यांचे फ्लेक्स समाजकंटकांकडून पुन्हा एकदा फाडण्यात आले। त्यामुळे भीमसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून शहरातील संपूर्ण बाजारपेठसह मुख्य रस्ते भीमसैनिकांकडून चक्काजाम करण्यात आले। तसेच नगर मनमाड महामार्गावर देखील चक्काजाम करण्यासाठी भीमसैनिक गेले होते। यावेळी काही काळ मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आंदोलकांना शांत करत महामार्ग पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला। त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची 127व्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्तानं शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले। त्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक अज्ञात इसमानं 3 दिवसांपूर्वी फाडला असल्यानं एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता। याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये भीमसैनिकांनी गुन्हाही नोंदवला होता। परंतु काल माता रमाई यांची जयंती झाल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा हीच घटना शहरातल्या धारणगाव रोड माधव बागेजवळील परिसरात लावण्यात आलेल्या फलकांपैकी 2 फलक अज्ञात इसमानं फाडल्यामुळे सकल आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता। घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भीमसैनिकांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी गावामध्ये शांतता राखण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे आम्हाला व्यापारी संघाने आम्हाला पाठिंबा दिला। आमच्या पाठीमागे आमचा समाज पूर्ण उभा आहे। कारण सगळे सवलती सगळे लोक घेत असतात, फक्त आंबेडकरी समाजानेच उभं राहायचं का? सगळ्यांनी आमच्याबरोबर उभं राहायला पाहिजे। माता रमाईच्या लेकींना न्याय भेटलाच पाहिजे आणि आरोपीला आम्ही काय करायचं ते शासन आम्ही देऊ। पण पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आज 24 तासाच्या आत आम्हाला निर्णय दिला पाहिजे, आरोपीला शोध लावला पाहिजे। आज जर आम्ही गप्पा बसू तर पुढे परत असे कंटक हे समाज म्हणजे घातक प्रकार पुढे अजून उद्भवत राहतील। त्याच्यासाठी आज प्रशासनाने हा निर्णय घेतलाच पाहिजे, योग्य दिशा आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे, एवढी प्रशासनाला विनंती आहे। पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर ऍक्शन घेतली असती तर आज आपल्याला रस्त्यावर बाळायची वेळ आली नसती। आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, तुमचा ऍडिशनल एसपी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही। आणि आता आमच्या मित्राने सांगितलं, ज्यावेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही, पक्ष नाही, राज्य नाही, काहीच नाही, त्यावेळेस फक्त आंबेडकर अनुयायी राहतील। जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जतीला हात घालणारा आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात घ्या। कोपरगावात वाटत असेल आता बरेचसे लोक आहे शांततेत वारकरी घेतो आम्ही, याचा अर्थ कारण आम्हाला पण अस्मिता आहे, आम्हाला पण इज्जत आहे। आज बाबासाहेबांच्या अस्मितेकरता ज्यांनी केलेला आहे हा तपास मी सांगतो एसपी आल्याशिवाय कुठल्याही महिला उठणार नाही, कुठेही उठणार नाही। जय भीम, जय भारत। दरम्यान आंबेडकर समाजाच्या वतीनं शहरामध्ये कडकडीत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानुसार सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवत या बंदला पाठिंबा दर्शवला। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।